नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत इथे पदभरती प्रसिद्ध झालेली आहे आणि या पदभरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर इथे पदे भरून घेतली जाणार आहेत आणि या पदभरतीमध्ये ANM GNM BSc नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी ते जागा निघालेल्या आहेत. तर त्या जागा किती असणार आहेत, त्यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, पगार किती भेटेल, बाकीची जी माहिती असणार आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर खूप दिवसानंतर जाहिरात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, तुमच्यासाठी अत्यंत इथे महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर चला आता व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच NHM तर्फे भरती असणार आहे. एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरायची आहेत. त्यासाठी जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्हाला इथे अर्ज करायचे आहे. तर NHM अंतर्गत ही तुम्हाला पदभरती असणार आहे. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला भरपूर पदे पाहण्यासाठी भेटतील. त्याच्यामध्ये बालरोगतज्ञ आहे, भूलतज्ञ आहे, स्त्रीरोगतज्ञ आहे, वैद्यकीय अधिकारी, पब्लिक हेल्थ मॅनेजर, दंतरोगतज्ञ. आता बघा, 7वं पद जे असणार आहे हे स्टाफ नर्सचं पद असणार आहे. स्टाफ नर्सचं पद आहे. एकूण किती पदे आहेत तिथे? 9 पदे असणार आहेत. आणि या पदासाठी तुम्हाला प्रतिमाह पगार जो असणार आहे 20,000 रुपये एवढा पगार तुम्हाला दरमहा या पदासाठी इथे असणार आहे. आणि या पदासाठी शैक्षणिक अर्हता तुम्हाला लागणार आहे बघा, GNM आणि BSc नर्सिंग असं लागणार आहे. आणि त्यासोबत तुम्हाला MNC काउन्सिलचं तुम्हाला नोंदणी इथे आवश्यक असणार आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी तुम्हाला असणार आहे. आणखी नर्सची पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. तर बघा, आता याच्यानंतर कॅटेगरी वाईज जर तुम्हाला इथे पदे पाहायची झाली तर अज म्हणजे अनुसूचित जमातीसाठी 1 आहे, विमाप्र या कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत, इमावसाठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी 5 जागा इथे तुम्हाला स्टाफ नर्स या पदासाठी पाहायला भेटणार आहे. त्याच्यानंतर 8 क्रमांकाचं जे पद आहे आरोग्य सेविका पदाचं नाव आहे. ANM मध्ये तुम्ही ते पाहू शकता. एकूण जागा किती? 19 जागा इथे या पदाच्या तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहेत मित्रांनो. आता प्रतिमाह या पदासाठी जे पगार असणार आहे तुम्हाला 18,000 रुपये एवढं पगार तुम्हाला या पदासाठी इथे दर महिन्याला दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्हाला फक्त इथे ANM अशी लागणार आहे आणि MNC काउन्सिलचं तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कंपल्सरी असणार आहे, तर इथे लागणारच आहे. आता बघा, इथे तुम्हाला किती पदे अशी कॅटेगरी वाईज भरली जात आहेत. तर अनुसूचित जाती किंवा जातीसाठी 2 पदे आहेत, विमाप्रसाठी 1 आहे, इतर मागास प्रवर्गासाठी 6 आहेत आणि अराखीवसाठी 10 पदे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहेत. अशा एकूण 19 जागा ANM या पदासाठी आहेत आणि GNM किंवा BSc साठी 9 जागा. जवळपास असे विद्यार्थी मित्रांनो 28 पदे तुम्हाला नर्सची तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, फार्मासिस्टचं 9 क्रमांकाचं पद आहे. या पदाच्या तुम्हाला इथे 5 जागा अशा रिक्त आहेत आणि या पदासाठी 17,000 रुपये दरमहा एवढा पगार इथे असणार आहे. शैक्षणिक अर्हता या पदासाठी D फार्म, B फार्म, M फार्म असं लागणार आहे आणि ते पण तुम्हाला फार्मसी काउन्सिलचं नोंदणी इथे कंपल्सरी असणार आहे. इथे पण बघा, कॅटेगरी वाईज किती पदे असणार आहेत. अनुसूचित जातीसाठी 1 आहे, इतर मागास वर्गासाठी 1 आहे, SCB साठी 1 जागा आहे आणि अराखीवच्या इथे 2 जागा तुम्हाला असणार आहेत. अशा एकूण 5 जागा फार्मासिस्ट या पदाच्या इथे असणार आहे. त्याच्यानंतरच बघा, इथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, एकूण 6 जागा आहेत आणि या पदासाठी तुम्हाला 17,000 एवढा पगार इथे दिला जाणार आहे. इथे तुम्हाला 12वी नंतर डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीज तुम्हाला असं शैक्षणिक अर्हता लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला महाराष्ट्र पारावैद्यक परिषद नोंदणी प्रमाणपत्र इथे आवश्यक असणार आहे. इथे पण अज साठी 1 जागा आहे, विमाप्रच्या 2 जागा आहेत, इमावसाठी 1 जागा आहे आणि अराखीवसाठी 2 जागा आहेत. अशा जागा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर बघा, परत तुम्हाला इथे
पदे पाहण्यासाठी भेटून जातील. वेगवेगळे पद आहेत. इथे पण प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे. 3 जागा आहेत इथे पण. इथे पण तुम्ही कॅटेगरी वाईज 17,000 पगार असणार आहे. कॅटेगरी वाईज सर्व पदे इथे तुम्ही पाहू शकता. एज लिमिट जे असेल ते 38 वर्षापासून 43 वर्षापर्यंत एज लिमिट ही तुम्हाला सर्व पदासाठी विद्यार्थी मित्रांनो इथे असणार आहे. तर बघा अशी तुम्हाला इथे पदे या जाहिरातीमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्याच्यानंतर काही अटी व शर्ती आहेत. आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी तारीख काय असणार आहे बघा, 4 तारखेपासून म्हणजे 4 सप्टेंबरपासून ते 15 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करावा लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे. सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत इथे ऑफिस उघडं असणार आहे. तर याच्यासाठी पत्ता असणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष. इथे तुम्हाला विहित मुदतीत समकक्ष येऊन अर्ज सादर करायचा आहे. म्हणजे स्वतः येऊन तुम्हाला इथे अर्ज सबमिट करायचा आहे. ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे करावा लागणार आहे. तर शेवटची तारीख ही 15 असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 सप्टेंबर. त्याच्यानंतर बघा काही महत्त्वाची माहिती आहे इथे. तर जे विद्यार्थी डिग्री झाले त्यांचं CGPA वगैरे आहे तर त्यांना कॉलेजमध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला दिला असतो. तो फॉर्म्युला यूज करून तुम्हाला इथे मार्क्स तुम्हाला कन्वर्ट करून अर्जामध्ये नमूद करायचे आहेत. त्याच्यामध्ये आता तुम्हाला कागदपत्रे कोणती कोणती लावायची आहेत. तर बघा वयाचा पुरावा लागणार आहे. पदवी प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागतील जे असतील ते. शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका लागतील. सर्व गुणपत्रिका लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला हे तर सांगितलं आहे CGPAचं आता कसं आहे ते. त्याच्यानंतर इंडियन म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी किंवा नूतनीकरण असेल तर ते तुम्हाला लावायचं आहे. शासकीय किंवा निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र लावायचं आहे. कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र, उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो सह पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे किंवा बघा ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती सर्व माहिती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला इथे यांनी सांगितले की अर्जाची प्रिंट काढून तुम्हाला अर्ज भरून इथे ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे. तर हा जो फॉर्म आहे तुम्हाला या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे ही सर्व पदे इथे असणार आहे. त्याच्यानंतर आता तुमचं निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे. तर बघा जाहिरातीमधील स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही जी पदे आहेत या पदासाठी तुम्हाला अशा प्रकारचं निवड प्रक्रिया इथे असणार आहे. ही जी निवड प्रक्रिया आहे 100 गुणाची निवड प्रक्रिया तुम्हाला इथे असणार आहे. तर याच्यामध्ये बघा शेवटच्या वर्षाच्या आधारे तुम्हाला इथे 50 गुण भेटणार आहेत. तर हा फॉर्म्युला तुम्हाला इथे माहितीच असणार आहे की तुम्हाला कशा प्रकारे ते गुण कन्वर्ट करायचे आहेत. तर तुम्हाला शेवटच्या वर्षाच्या आधारे जास्तीत जास्त 50 गुण तुम्हाला घेता येणार आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटच्या वर्षात 100 जर टक्के असतील तर तुम्हाला याचे 50%च घेता येणार आहेत. तर असं आहे. तर तुम्हाला 80 असतील तर 40च घेता येणार आहेत. अशा प्रकारे तुम्हाला घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर तुम्हाला अर्हता जास्त असेल तुम्हाला शिक्षण तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20 गुण इथे दिले जाणार आहेत. आणि संबंधित पदाचे अनुभव जर असेल तर तुम्हाला 30 गुण इथे दिले जाणार आहेत. तर प्रत्येक वर्षासाठी 6 गुण इथे असणार आहेत. म्हणजे तुम्ही 5 वर्षाचे इथे अनुभव प्रमाणपत्र जोडू शकता. त्याचे तुम्हाला इथे 30 गुण दिले जाणार आहेत. अशी एकूण 100 गुणाची निवड प्रक्रिया ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटून जाईल. तर अशी सर्व माहिती इथे असणार आहे. तर बाकीची सर्व माहिती बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हा तुम्हाला इथे अर्जाचा नमुना असणार आहे. तर इथे तुम्हाला सध्याचा फोटो लावायचा आहे आणि विषय म्हणजे तुम्हाला इथे कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते तुम्हाला पदाचं नाव इथे भरायचं आहे. आणि दिनांक जो असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या दिवशी सबमिट करायला जाल त्या दिवशीचा दिनांक तुम्हाला ते भरायचा आहे. आणि जाहिरात क्रमांक इथे काही टाकायचं नाही. ते म्हणतील तर तुम्हाला ऑफिसमध्ये कळून जाईल पण इथे सध्या काही टाकायचं नाही. तर याच्यामध्ये बघा इथे पण तुम्हाला पदाचं नाव भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण नाव तुम्हाला भरावं लागेल. बघा कसं आहे. इथं आडनाव, इथे तुमचं नाव, इथे तुम्हाला वडील किंवा तुम्हाला इथे पतीचं नाव तुम्हाला भरायचं आहे. त्याच्यानंतर पत्र व्यवहाराचा संपूर्ण पत्ता तुम्हाला म्हणजे सध्या तुम्ही जे राहतात किंवा आधार कार्डवरील पत्ता तुम्हाला इथे भरायचा आहे. ईमेल तुम्हाला चालू भरायचा आहे. मोबाईल नंबर पण जे चालू आहे तोच तुम्हाला इथे भरायचा आहे. जन्मतारीख तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जन्मतारीख तुम्हाला इथे भरायची आहे. इथे वय लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे वर्ष, महिने, दिवस किती झाले तुम्हाला अशा प्रकारे ही इथे भरायचं आहे. अगोदर तुम्हाला इथे जन्मतारीख भरावी लागेल इथे.
आणि याच्यानंतर तुमचं वय किती आहे इथे जे असेल ते 21, त्याच्यानंतर वर्ष किती झाले, महिने किती झाले, दिवस किती झाले, तुम्ही गुगलवर एज कॅल्क्युलेटर यूज करून ही माहिती ते भरू शकता. त्याच्यानंतर लिंग तुम्हाला भरायचं आहे, पुरुष असेल तर असं टिक करायचं आहे, स्त्री असेल तर असं करायचं आहे आणि ओदर असेल तर इथं टिक करायचं आहे, तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही सध्या कुठे काम करत आहात असेल तर हो करायचं आहे, नाहीतर तुम्हाला नो करायचं आहे. जर करत असाल तर तुम्हाला इथे दवाखान्याचं नाव आणि कोणत्या पदावर काम केलेलं आहे, ANM, GNM, तुम्हाला ही माहिती इथे भरायची आहे. त्याच्यानंतर कोणत्या जातीत तुम्ही मोडता ते प्रवर्ग तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे, जातीचा प्रवर्ग. आता तुम्ही धनगर वगैरे असाल, हिंदू असाल, मराठा असाल तर तुम्हाला इथे जातीचा प्रवर्ग टाकायचा आहे. तुम्हाला कॅटेगरीमध्ये इथे टिक करायचं आहे, असं जे असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्हता तुम्हाला इथे भरायची आहे. तर तुम्हाला सर्वात अगोदर 10वी, 12वी, त्याच्यानंतर ANM झाले असेल तर ANMचं 2 वर्षाचं, त्याच्यानंतर GNM झाले असेल GNMचं 2-3 वर्षाचं तुम्हाला इथे व्यवस्थितपणे भरायचं आहे. त्याच्यानंतर इथे कधी पास झाला, एकूण गुण किती मिळाले, एकूण गुण किती होते, तुम्हाला मिळाले किती आणि त्याची टक्केवारी तुम्हाला ते मेन्शन करायची आहे. त्याच्यानंतर बघा तांत्रिक व इतर अर्हता तपशील तुम्हाला ते भरायचं आहे. जसं MSc झालेलं असेल, टॅली झालेलं असेल ते तुम्हाला माहिती इथे भरायची आहे. त्याच्यानंतर सर्व माहिती तुम्हाला इथे भरावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्याकडं रजिस्ट्रेशन आहे का, तर नोंदणी आहेसाठी येस, नाही तर नाही करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुमची व्हॅलिडिटी म्हणजे कालावधी जो आहे तुमच्या रजिस्ट्रेशनवर तुमची व्हॅलिडिटी नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. तर ही सर्व माहिती होती विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिनांक भरायचा आहे, ज्या दिवशी अर्ज सबमिट करताल त्या दिवसाचा दिनांक भरा. इथे तुम्हाला इथे तुमचं नाव संपूर्ण नाव लिहा. त्याच्यानंतर इथे तुमची सिग्नेचर करा आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्ही कोणती कागदपत्रे जोडले ते तुम्हाला ते टिक करायचे आहेत. बघा शैक्षणिक अर्हते प्रमाणपत्र, जन्मतारखेचा पुरावा, अनुभवाचे प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, इतर कागदपत्रे. आता जे कागदपत्रे असतील ते तुम्हाला ते सिरियल नंबर टाकायचा आहे 7, 8 अशा प्रकारे आणि तुम्हाला सर्व माहिती इथे जे डॉक्युमेंट तुम्ही जोडलेले आहेत ते सर्व माहिती तुम्हाला इथे जोडायची आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अर्जाचा नमुना आपण इथेच भेटून जाणार आहे. तर हा PDF जो असलेला PDF लिंक जी आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल किंवा याची लिंक डायरेक्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा अर्ज इथे भरायचा आहे. तर बघा शेवटची तारीख असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी 15 सप्टेंबर ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख तुम्हाला इथे असणार आहे. तर बघा अशा प्रकारे ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. शेवटी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल ऑलवरती प्रेस करून ठेवा म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या नवनवीन जाहिरातीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटत जाईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.